आता एक मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। हायवेवर हातखंबा गावातील पुलावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली। मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याने आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मार्गावर गॅस गळती होत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। मुंबई गोवा हायवेची वाहतूक सध्या ठप्प झाली असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। हायवेवर हातखंबा गावातील पुलावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गॅस गळती होते आणि त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। मार्गावर गॅस गळती होत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय अपडेट? नक्कीच रात्री 11:30च्या दरम्यान ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर गॅस वाहतूक करणारा जो कंटेनर आहे तो हातकंब्यानजीक पुलावरून खाली कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आणि त्यामुळे महामार्गावर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे। हा गॅस पलटी झाल्यानंतर याच्यामधून मोठ्या प्रमाणात गॅस लिकेज होऊ लागलं, त्यामुळे गावातील जे रहिवासी होते त्यांना रात्रीच्या रात्री आजूबाजूच्या ठिकाणी हलवण्यात आले, कारण ह्या कंटेनरमध्ये गॅस गळती होत होती, ती मोठ्या प्रमाणात होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये या कारणास्तव प्रशासनाने इथल्या लोकांना जे आहे ते इतरत्र हलवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच या ठिकाणावरची मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे आता 7 तास झाले तरी देखील ठप्प आहे। या ठिकाणी रिकव्हरी व्हेकल देखील दाखल झाले आहे आणि हा गॅस दुसऱ्या कंटेनरमध्ये बसण्यासाठी भरण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते प्रशासनाकडून सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे। एकंदरीतच पाहिलं तर ही वाहतूक जी आता ठप्प झालेली ही कधी सुरू होईल हे जरी सांगता येत नसलं तरी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी चालू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। ठीक आहे सचिन, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।